नमस्कार मित्रांनो, दिशा सालियन प्रकरणामध्ये एक अपडेट आहे. 2 तासापूर्वीच बातमी प्रसिद्ध झालेली आहे की मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना आणि एका प्रकारे महाराष्ट्र सरकारला जाब विचारलेला आहे की दिशाचे वडील सतीश सालियन यांनी तक्रार करूनही या प्रकरणात आजवर गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही आहे. तिच्या वडिलांचं जर असं मत असेल की दिशाचा मृत्यू हा आत्महत्या नाही तर तिची हत्या झालेली आहे, त्यांना संशय असेल आणि त्यांना तक्रार दाखल करायची असेल, तर मुंबई पोलिसांना गुन्हा दाखल का करावासा वाटला नाही. दुसरा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला तो म्हणजे दिशाच्या संशयित मृत्यूला इतकी वर्ष झाली तरी 5 वर्ष, तब्बल 5 वर्ष तिच्या मृत्यूबाबतचे जे काही दस्तावेज आहेत की सरकारच्या दृष्टीने, पोलिसांच्या दृष्टीने हा मृत्यू कसा झाला आहे, ते दस्तावेज तिच्या वडिलांना द्यायला 5 वर्ष का लागावीत. जर काही चौकशी सुरू नाही, जर पोलिसांना वाटत नाही की याच्यामध्ये काही गुन्हा आहे, तर याला 5 वर्ष का लागावीत. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की ॲडव्होकेट निलेश ओझा या बाबतीत कदाचित काहीतरी कथन करतील, व्हिडिओ करतील, तो बघा. कारण मी हा विषय सोडून दिलेला आहे, कारण आपल्याकडे अशा गोष्टींचं काही पुढे होत नाही हे मला माहिती आहे आणि त्यामुळे त्याचा अपडेट आत्ता माझ्याकडे, ही केस त्याची प्रगती कशी सुरू आहे, शेवटची तारीख कधी होती, काय युक्तिवाद झाला, त्याच्यासाठी निलेश ओझांचा व्हिडिओ किंवा काही पोस्ट आली तर ती बघा, वाचा. पण फेब्रुवारी 2022मध्ये दिशा सालियनच्या वडिलांनी आपली भूमिका बदलली. त्याच्या आधी जेव्हा 8 जून 2020ला दिशाचा मृत्यू झाला होता आणि अनेक वाहिन्यांनी, खास करून हिंदी आणि इंग्रजी वाहिन्यांनी असा आरोप केला होता की ही काही आत्महत्या नाही आहे, दिशा सालियनवर बलात्कार झाला आणि तिला फेकून देण्यात आलं आणि ही हत्या आहे आणि त्याचे धागेदोरे कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा दिशाच्या वडिलांनी ह्या प्रकरणात एक मिटवण्यासाठी आम्हाला त्याच्यामध्ये ओढू नका अशी भूमिका घेतली होती. पण जेव्हा सरकार बदललं आणि फेब्रुवारी 2022 नंतर त्यांनी हे सगळं प्रकरण, म्हणजे तेव्हा उद्धव ठाकरे सरकारच होतं फेब्रुवारी 22मध्ये, पण त्याच्यामध्ये तिचं नाव सातत्याने यायला लागलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू कसा झाला याच्याबद्दलचे तपशील आपल्याकडे असणं याची आवश्यकता त्यांना वाटायला लागली. 2025मध्ये त्यांनी रिट पिटिशन फाईल केली. त्याच्यामध्ये त्यांनी खरोखर आत्महत्या होती का कव्हरअप केला होता याच्याबद्दल त्यांनी तक्रार केली होती. पण त्याच्यासाठी 2023मध्ये विशेष चौकशी पथकाची, SITची मागणी करण्यात आली आणि नेमणूक करण्यात आली. पण पोलिसांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंच्या काळातला पोलीस तपास आणि नंतर एकनाथ शिंदेंचं सरकार असताना झालेल्या विशेष चौकशी पथकाचा तपास यांचं साधारणतः एकच मत पडलं आणि ते मत असं होतं की दिशा सालियन हिचा मृत्यू अपघाती आहे आणि त्यांच्या दृष्टीने ती आत्महत्या आहे. आणि मग जेव्हा हा विषय आला तेव्हा पुन्हा म्हणजे निलेश ओझा त्यांचं बाजू मांडत होते सतीश सालियन यांची, आणि त्यांचं म्हणणं होतं की पहिले जेव्हा हे सांगितलं, म्हणजे कोर्टाने हा मुद्दा विचारला की जर ती एवढ्या 14व्या मजल्यावरनं खाली पडली तर तिच्या शरीरावर जखमा कशा नाहीत, तेव्हा पोलिसांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की नाही, तिच्या डोक्याला मार बसला होता आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. आणि तेव्हा सतीश सालियन यांच्या वकिलांनी हा मुद्दा मांडला की पहिले जे सांगण्यात आलं होतं त्याच्यामध्ये तिच्या डोक्याला मार बसल्याचा उल्लेख नव्हता, नंतर जे अहवाल आले त्याच्यामध्ये हा उल्लेख होता. अर्थातच न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, पण न्यायालयाने पोलिसांना आज जाब विचारला या 2 गोष्टींसाठी की एकतर गुन्हा का दाखल केला नाही, कारण यांची मागणी होती की आदित्य ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा, आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये काही गुन्हा घडलेला नाही आहे तर याबाबतचे सगळे कागदपत्र सतीश सालियन यांना का दिले नाहीत
च्या वडिलांना तो अधिकार आहे की आपल्या मुलीचा मृत्यू कसा झाला हे समजण्याचा, त्याच्यासाठी पोलिसांनी काय तपास केल्याचा. जेव्हा तपास चालू असेल तेव्हा संवेदनशीलता आहे हे समजू शकतो, पण जर तपास चालू नसेल आणि पोलिसांच्या दृष्टीने काही गुन्हा घडला नसेल तर ती आत्महत्या असेल तर त्याच्याबाबतचे दस्तावेज तिच्या वडिलांना द्यायला काय हरकत आहे. आता मुद्दा असा आहे की न्यायालयाने आज जाब विचारल्यावर हे प्रकरण पुन्हा एकदा तापू शकेल का? पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी जोर धरू शकेल का? जरी त्याबाबत आरोप प्रत्यारोप झाले, कदाचित नितेश राणे बोलतील किंवा आणखीन कोणीतरी भाजपतर्फे बोलतील, मग त्याच्याबद्दल कदाचित सरकार घोषणा करेल काहीतरी, मग ती घोषणा केल्यावरही पुढे काही होईल का कालांतराने सगळे या गोष्टीमागे विसरून जातील आणि जो राजकारणातला जो नियम आहे की अशा गोष्टींमध्ये कोणी कोणाला ओढायचं नसतं, सगळ्यांनी एकमेकांची पाठराखण करायची असते, कारण तो जो चिखल असतो त्याच्यातनं अशा गोष्टी बाहेर येऊ शकतात की ज्या कोणालाच सोयीच्या नसतात. पण जे काही असेल ते, आज ही बातमी बघितली आणि एका गोष्टीचं समाधान वाटलं की कोणतरी ही लढाई लढत आहे. कारण सामान्य लोकांनी, मी तर या विषयावर व्हिडिओ तेव्हाही फारसे केले नव्हते आणि नंतरही केले नव्हते, कारण काय म्हणतात ना, जसं सिंहासन चित्रपटामध्ये कसा तो पत्रकार शेवटी त्याला व्यवहाराची जाण, व्यवहाराचं कळतं आणि मग काही याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही अशी तुमची मनस्थिती होते. पण सामान्य लोक भाबडेपणाने अजूनही या विषयाच्या मागे आहेत आणि त्यांना असं वाटतं की भाजपाच्या सरकारच्या काळात किंवा महायुतीच्या सरकारच्या काळात या विषयाचं क्लोजर होईल, न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. न्याय नाही मिळाला तरी नेमकं काय झालं हे निस्संदिग्धपणे समोर येईल आणि जर निस्संदिग्धपणे सरकार हे सांगू शकलं की नाही की ही आत्महत्याच होती आणि आम्ही जे सगळं राजकीय पक्ष म्हणून जे केलं, जे आरोप केले, जे माध्यमांनी कॅम्पेन चालवली हे सगळं चुकीचं होतं, आदित्य ठाकरे निर्दोषच होते, त्यांचा या प्रकरणात काहीही संबंध नव्हता, ते त्या भागात फिरकलेच नव्हते, म्हणजे जे सगळे वेगवेगळ्या थेअरी मांडण्यात येतात की आदित्य ठाकरेंचं मोबाईल लोकेशन कुठे होतं, ते काय करत होते, ती कोणत्या पार्टीमध्ये कोण होतं, ही अशा प्रकारची जी सगळी चर्चा होते ती जशी दिशा सालियनच्या कुटुंबियांसाठी चांगले नाही, कारण त्यांच्या मुलीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, तशाच प्रकारे एक राजकीय नेते म्हणून आदित्य ठाकरेंसाठी ती चांगली नाही. आणि त्यामुळे त्याच्याबाबतचा काहीतरी निर्णायक खुलासा, जर सरकारचं मत आहे की नाही आदित्य ठाकरेंचा याच्याशी काही संबंध नव्हता, ते निर्दोष होते, हे सगळं चुकीचं केलं गेलं होतं माध्यमांनी आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी, तर तसं सांगावं. जर चूक झाली असेल तर सांगावी की हो आम्हालाही राजकीय हे वाटलं म्हणून आम्ही असं केलं. हे अशा प्रकारे हे प्रकरण टांगतं ठेवून नेमका कोणाचा फायदा झाला काही माहिती नाही, पण लोकांचाही रस या विषयातला हल्ली संपलेला दिसतो. अजूनही कोणीतरी माझ्या व्हिडिओच्या खाली, कुठल्या तरी दुसऱ्याच व्हिडिओच्या खाली दिशा सालियनचं काय झालं ते सांगा, सुशांत सिंगचं काय झालं ते सांगा. माझ्याकडे उत्तर नाही आहे तुम्हाला सांगायला. पण मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज जे घडलं, ज्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे हे सगळं चालू आहे, त्यांनी सरकारला प्रश्न विचारले, सरकारचं उत्तर त्याच्यावर कदाचित येईल, पण न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे हे सुरू आहे आणि पुढची तारीख त्याची 24 ऑगस्टला आहे. त्या 24 ऑगस्टच्या तारखेमध्ये काय होतं, त्याच्यात काही अपडेट होतो का पुन्हा पुढची तारीख मिळते, कल्पना नाही. पण ही बातमी वाचून आशा थोड्याशा पल्लवित झाल्या होत्या. या देशामध्ये, या राज्यामध्ये अशा हाय प्रोफाईल प्रकरणात न्याय होतो हे लोकांना वाटेन असं झालेलं आहे. या प्रकरणात न्याय झाला तर कायद्यावरील आणि न्यायावरील विश्वास पुन्हा एकदा प्रस्थापित होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.